लाडकी बहीण योजनेमध्ये पुन्हा एकदा पडताळणी होण्याची शक्यता आहे। 91 लाख लाभार्थी अपात्रतेनंतर सरकारचे हे निर्देश आहेत। अनुसूचित जाती प्रवर्गातील महिलांची पडताळणी केली जाणार आहे। आणखी काही लाडक्या बहिणी अपात्र ठरणार का हे पाहावं लागणार आहे। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमध्ये 91 लाख लाभार्थी अपात्र ठरल्यानंतर आता अनुसूचित जाती आणि नवबौद्ध प्रवर्गातील महिलांचीही पडताळणी करण्याच्या सूचना राज्य सरकारने महिला व बालविकास विभागातील अधिकाऱ्यांना दिलेल्या आहेत। या प्रवर्गातील केवळ पात्र महिलांनाच योजनेचा आर्थिक लाभ मिळत आहे की नाही याची खातरजमा करण्याचे निर्देश देण्यात आलेत। जुलै महिन्याचा लाभ देण्यासाठी या घटकासाठी 344.74 कोटी रुपयांचा निधी वितरित करताना सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाने हे निर्देश दिलेले आहेत। त्यामुळे या प्रवर्गातील काही लाभार्थी अपात्र ठरण्याची शक्यता आहे। यंदाच्या आर्थिक वर्षात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील अनुसूचित जाती घटकांसाठी 3000 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आलेली आहे। अनुसूचित जातीसाठीच्या विशेष घटक कार्यक्रमांतर्गत ही तरतूद करण्यात आली आहे। या निधीमधून पात्र महिला लाभार्थ्यांनाच योजनेचा लाभ देण्यात येणार आहे।